काल आपण हिंजवडी फेज 1 पोलीस स्टेशनच्या भागामध्ये एक न्यूज कव्हर केली होती। काय न्यूज कव्हर केली होती तर हिंजवडी फेज 1 परिसरामध्ये एका गाडीला आग लागली होती। जी गाडी 17 सीटर होती आणि या 17 सीटर गाडीला आग लागल्या कारणाने 4 कामगार हे जागेवरतीच होरपळून भाजून मेले होते। ही एक ॲक्सिडेंटल केस वाटत होती, परंतु या केसमध्ये आता सगळ्यात मोठी बातमी समोर आली आहे। ती काय बातमी आहे? हा जो काही ॲक्सिडेंट आपण आजपर्यंत समजत होतो की हा ॲक्सिडेंट आहे, परंतु हा ॲक्सिडेंट घडून आणला गेलाय असं आता समोर आलंय। जो या गाडीचा ड्रायव्हर होता, या गाडीच्या ड्रायव्हरला गेल्या अनेक दिवसापासून जवळपास दिवाळीपासून व्यवस्थित पेमेंट असतील ते वेळोवेळी त्या जे काही कंपनीचे मालक आहे त्या कंपनीच्या मालकाने वेळोवेळी पेमेंट ह्या ड्रायव्हरला दिला नव्हता। एवढंच नाही तर ड्रायव्हर व्यतिरिक्त कामं देखील त्या ड्रायव्हरला करण्यास सांगितले जात होते। आणि एवढंच नाही तर ज्या गाडीमध्ये कामगार बसत होते त्या कामगारांसोबत देखील या ड्रायव्हरचं थोडंसं बिनसलं होतं आपल्याला म्हणता येईल। आणि या रागापोटी या ड्रायव्हरनं त्याच आपल्या कंपनीमधले काही केमिकल्स त्या गाडीच्या सीट खाली ठेवले। एवढंच नाही तर रोज हळू तो आपल्या गाडीच्या सीट खाली चवाळे पोते जे काही कचरा काडी असेल ना तो आपल्या त्या गाडीच्या सीट खाली ठेवत होता, कारण त्याला हा कांड करायचा होता। तो त्याची ही प्लॅनिंग करत होता आणि काल ठरवल्याप्रमाणे त्यांनी या सगळ्या केमिकलचा जो काही त्या सगळ्या पोत्यांवरती केमिकल टाकलं आणि त्या गाडीला आग लावली, त्या केमिकलला आग लावली। आणि जशी ही आग लागली, ही केमिकल टाकलेल्या असल्या कारणामुळे केवळ 7.5 मिनिटांमध्ये पूर्ण गाडी 7.5 मिनिटामध्ये पूर्ण गाडी जळून खाक झाली होती। याचं कारण आता समोर आलंय। ते कारण असं की या गाडीमध्ये या ड्रायव्हरनी त्याच कंपनीमध्ये ज्या कंपनीमध्ये हे सगळे कामगार कामाला होते त्याच कंपनीमधून ते केमिकल आणले होते आणि केमिकल त्या सीट खाली फॉरेन्सिक लॅबच्या काही कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना हे जे काही म्हणता येईल केमिकल आहेत ते केमिकल आढळून आले। आणि मग त्या केमिकलला त्यांनी आग लावली आणि आगीचा भडका होताच त्यांनी ड्रायव्हरनी या गाडीमधून उडी खाली मारली आणि गाडी मात्र रनिंगमध्येच होती आणि पुढे जाऊन ही गाडी त्या रस्त्याच्या डिवायडरला धडकली। मित्रांनो, किती शॉकिंग ही न्यूज आहे की एखादा माणूस काहीतरी पैशासाठी थोड्या पैशासाठी असा 4-5 नाही तर जवळपास त्यांनी जे काही प्रकार केला तो 17 कामगारांच्या जीवावरती बेतणारा तो प्रकार आहे। 4 लोक त्याच्यामध्ये होरपळून जागीच डेथ त्यांची झालेली आहे, केवळ आणि केवळ पेमेंट न दिल्यामुळं। मित्रांनो, जे मालकाने जी चूक केली आहे ती तर खूप भयानकच आहे, त्याचे पेमेंट रोखले असतील किंवा काय रोखले असतील, परंतु त्याच्यापेक्षा भयानक प्रकार या गाडीच्या ड्रायव्हरने हा प्रकार केलेला आहे। आणि